सर्वांनी हालेलुया. आपण आजच्या भक्तीला सुरुवात करू आणि या वेळेमध्ये आपण सर्वजण उठून उभा राहू आणि आपण सर्वांनी प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा, स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाम सावितो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभुदेवा. आठवडाभर तो आमचा सांभाळ केला, आठवडाभर तो आमची काळजी घेतली आणि परमेश्वरा या दिवशी प्रभुदेवा तो आम्हा सर्वांना एकत्र केलं की प्रभुदेवा आम्ही तुझी एकत्र होऊन आराधना करावी, आम्ही प्रभुदेवा तुमची स्तुती करावी, प्रभुदेवा तुमचं नाव उंच करावं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आज आम्ही पाहतो की अनेक लोक या जगामध्ये नाहीत, परंतु प्रभुदेवा तुझी कृपा तुझी दया आमच्यावरती आहे की प्रभुदेवा आम्ही जिवंत आहोत, प्रभुदेवा आम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत आणि परमेश्वरा तू आम्हाला प्रभुदेवा आशीर्वादित केलेला आहेस. धन्यवाद देतो. इथं जमा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या हातात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तुम्ही आशीर्वादित करा. आज प्रभुदेवा प्रत्येक व्यक्तीची तू वैयक्तिक भेट घे आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रभुदेवा जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर. तू प्रत्येकाला सहाय्य कर, प्रत्येकावरती तुझी कृपा असू दे, दया असू दे आणि तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा इथून पुढचे सर्व वेळ आम्ही तुमच्या महान हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. या वेळेमध्ये आपण एक स्तोत्रसंहिताचं वाचन करणार आहोत. स्तोत्रसंहिता 14 अध्याय. स्तोत्रसंहिता 14 अध्याय आपण वाचू. आपण सर्वांनी एकत्र वाचू. मूळ आपल्या मनात म्हणतो देव नाही, लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्मे करणारा कोणी नाही. कोणी समंजस आहे की काय, कोणी देवभक्त आहे की काय, हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत, एकूण एक बिघडला आहे. सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय. ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकास खातात, परमेश्वराचे नाव घेत नाहीत. पहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकात वस्ती करतो. दीनाच्या सल्लामसलतीची तुम्ही अवहेलना करू पाहता, पण त्यांचा आश्रय परमेश्वर आहे. देव करो आणि सियोनातून इस्रायलाचा उद्धार हो. परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटवेल, तेव्हा याकूब उल्हासेल, इस्रायल हर्ष पावेल. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आशीर्वादित करू. आणि इथं 5 वचन सांगत आहे की पहा, ते अतिशय भयभीत झाले आहेत, कारण देव नीतिमान लोकात वस्ती करतो. हालेलुया. परमेश्वर नीतिमान लोकांच्या मध्ये राहतो. जे परमेश्वराच्या मार्गावरती चालतात, जे सत्याच्या मार्गावरती चालतात, जे परमेश्वरावरती भरोसा ठेवून जीवन जगतात, त्या लोकांच्या मध्ये परमेश्वर वस्ती करतो, त्यांच्यासोबत परमेश्वर राहतो. वाचलेलं वचन, वाचलेलं स्तोत्र परमेश्वर आशीर्वादित करू. या वेळेमध्ये आपण उपासना संगीत मधलं 2 नंबरचं गीत गाणार आहोत. मंगल चिंतन मंगल दर्शन. मंगल चिंतन मंगल दर्शन, मंगल तव गुण गान. मंगल चिंतन मंगल दर्शन, मंगल तव गुण गान. मंगल सेवा मांगल्याची, मंगल सेवा मांगल्याची. देवा तूच निदान. अंतर्यामी खाली वरती, मागे पुढती दूर्मी. अंतर्यामी खाली वरती, मागे पुढती दूर्मी. प्रेम सागरा तुझ्या खेळती, प्रेम सागरा तुझ्या खेळती. मेन त्यातले
तरु हे नभ विश्व दिसे न दिसे हे तृण हे तरु विश्व दिसे न दिसे त्या प्रेमाच्या मधुर लहरीने त्या प्रेमाच्या मधुर लहरीने तब तबलेले नुसे मी तव माझे गान तुझे ऐकणार जेथे मी तव माझे गान तुझे ऐकणार जेथे तुझेच देवा तुझेच तू हे तुझेच देवा तुझेच तू हे सांभाळून या राज तुझे तव महती अवही बल विक्रम तव देवा राज तुझे तव महती अवही बल विक्रम तव देवा एक सुखद अधिकार आमोजा एक सुखद अधिकार आमोजा की करीजे तव सेवा मंगल चेतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मंगल चेतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मंगल सेवा मांगल्याची मंगल सेवा मांगल्याची देवा तुझ निदान। हालेलुया। अब आणखी एक गीत लो, मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए। कभी भीड़ को खिलाया कभी खुदम को दिलाया और रोगी को चंगा किया। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए। कभी भीड़ को खिलाया कभी खुदम को दिलाया और रोगी को चंगा किया। जय जयकार जय जयकार यीशु की हो। जय जयकार जय जयकार यीशु के लिए हो। जय जयकार। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए। कभी भीड़ को खिलाया कभी खुद को खिलाया और रोगी को चंगा किया। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था उसने अच्छे अच्छे काम किए। कभी भीड़ को खिलाया कभी खुद को खिलाया और रोगी को चंगा किया। जय जयकार जय जयकार यीशु की हो। जय जयकार जय जयकार जय जयकार यीशु के लिए हो। जय जयकार।
बेटी 5,000 चेले थे बिल्कुल लाचार, उनको सूझाने कोई उपाय। एक लड़का वहाँ आया, रोटी 5 मछली लाया, यीशु ने दिया सबको खिलाया। बेटी 5,000 चेले थे बिल्कुल लाचार, उनको सूझाने कोई उपाय। एक लड़का वहाँ आया, रोटी 5 मछली लाया, यीशु ने दिया सबको खिलाया। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए हो जयकार। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जयकार। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए। कभी पेड़ को खिलाया, कभी मुर्गा को खिलाया, और रोगी को चंगा किया। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार। 4 दिन का बर्बाद आती उसमें से दुर्गंध, लोगों को न था कोई विश्वास। यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकाला, यीशु ने दिया लाजर को जिला। 4 दिन का बर्बाद आती उसमें से दुर्गंध, लोगों को न था कोई विश्वास। यीशु ने पुकारा, लाजर बाहर निकाला, यीशु ने दिया लाजर को जिला। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए। कभी पेड़ को खिलाया, कभी मुर्गा को खिलाया, और रोगी को चंगा किया। मेरा यीशु मसीह जब दुनिया में था, उसने अच्छे अच्छे काम किए। कभी पेड़ को खिलाया, कभी मुर्गा को खिलाया, और रोगी को चंगा किया। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार। जय जयकार, जय जयकार, यीशु के लिए है जय जयकार। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, 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 हालेलुया। बेटी प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। बेटी प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलुया, 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 हालेलुया। वेळेमध्ये आपण आपले डोळे बंद करू आणि काही वेळ आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ। थँक्यू लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। थँक्यू जीसस, धन्यवाद देतो परमेश्वरा। थँक्यू जीसस, धन्यवाद देतो येशू। परमेश्वरा, तू आमचा जिवंत परमेश्वर आहेस।
प्रभुदेवा तू आमचा रखवाला आहेस, आमचं रक्षण करणारा तू परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आम्हाला प्रभुदेवा मरता मरता तू आम्हाला वाचवलेला आहेस. प्रभुदेवा आम्ही मृत्यूछायेच्या दरीमध्ये होतो, परंतु प्रभुदेवा तुझी आखडी आणि तुझी काठी याने आम्हाला धीर दिला. परमेश्वरा आमच्या संकटामध्ये, आमच्या अडचणीमध्ये परमेश्वरा तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती होती. परमेश्वरा प्रभुदेवा तू अद्भुत आहेस, तू महान आहेस आणि प्रभुदेवा तुझं प्रेम अपार आहे. परमेश्वरा त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा या जगामध्ये येशू तुझ्यासारखा कोणी नाही. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. तूच प्रभुदेवा पवित्र अतिपवित्र असा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा आम्ही तुझं नाव उंचावितो परमेश्वरा, कारण प्रभू या जगामध्ये तूच एक योग्य आणि पवित्र असा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो. हालेलुया हालेलुया. तो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया हालेलुया. ओ तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हाले हालेलुया 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 हाले करुणा से तेरी नया दिन दिखाता है. ढाल बनकर मेरी मुझे बचाता है. जब मैं पुकार तू दौड़ आता है. जब मैं गिरूं मुझे उठाता है. हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया हालेलुया. सारी जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेको बस तेरे सामने, तू मेरा प्रभु तू मेरा खुदा. हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझे एकमेव परमेश्वर आहेस. प्रभुदेवा या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. प्रभुदेवा आम्ही तुझ्या समोर येऊन परमेश्वरा नमन करत आहोत. प्रभुदेवा आम्ही तुला महिमा देतो परमेश्वरा, कारण तूच एक महिमेस योग्य असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू नेहमी परमेश्वर आमचं रक्षण करणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तुझ्या दयेमध्ये तुझ्या कृपेमध्ये तू आम्हाला ठेवणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तुझी स्तुती करतो.
प्रभुदेवा तुझं नाव सावितो. या वेळेमध्ये आपण आराधनेमध्ये असताना पुन्हा एकदा ते गीत गाऊ की करुणा से तेरी नया दिन दिखाता है. आज परमेश्वराची कृपा आहे, त्याची दया आहे की परमेश्वराच्या कृपेनंच आज आपण नवीन दिवस पाहू शकलेलो आहोत प्रियानो. त्या देवाची दया आहे की परमेश्वरानं आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. त्या देवाची दया आहे की परमेश्वरानं आपल्या सर्वांचं जीवन आशीर्वादित केलेलं आहे. त्या परमेश्वराची दया आहे की परमेश्वर नेहमी पदोपदी तो आपलं रक्षण करत आहे प्रियानो. कारण हे सर्व काही त्याच्या कृपेनं होत आहे. हे सर्व काही आपल्या परमेश्वराच्या दयेनं होत आहे प्रियानो. थँक्यू लॉर्ड. करुणा से तेरी नया दिन दिखाता है, ढाल बनकर मेरे मुझे बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है. हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया हालेलुया. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे प्रार्थना. महिमा से तेरी तू इच्छा को भर, जो भी तू चाहे तू यहाँ पर कर. हाले हालेलुया 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 हाले हालेलुया हालेलुया हालेलुया. थँक्यू लॉर्ड परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडत आहोत. प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या इच्छेप्रमाणे तू आम्हाला घडव. प्रभुदेवा तुझ्या इच्छेप्रमाणे तू आम्हाला बनव परमेश्वरा. इथं उभासलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा आहे, प्रत्येक व्यक्तीवरती तुझी दया आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाला आम्ही तुमच्या महानात देत आहे. आम्हा प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादित करा. प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्यानं तुझ्या अभिषेकानं भर परमेश्वरा. प्रभुदेवा तुझ्या वेगवेगळ्या दानानं परमेश्वरा तू आम्हाला भर परमेश्वरा. जेणेकरून आमच्या जीवनाद्वारे परमेश्वरा आमचं नको तर परमेश्वरा तुझं गौरव होईल. धन्यवाद देतो येशू. तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. पुन्हा एकदा प्रभुदेवा आता आम्ही जमलेले प्रत्येकाला आम्ही तुमच्या महानात देत आहे. आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित केली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा इथून पुढे येणारं वचन तू आशीर्वादित कर. त्या वचनाद्वारे तू आमची भेट घे आणि तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. धन्यवाद देतो, तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. हालेलुया. आपण बसून घेऊ. तेव्हा सांगतेमध्ये रणवीर काका पुढे येतील आणि ते साक्ष चालवतील. देवाच्या स्तुती असो. आज आता वेळ आहे साक्षी देण्यासाठी. तरी मागील आठवड्यामध्ये जे काही परमेश्वरानं आपला अनुभव दिलेला आहे, त्याची जी करुणा आम्हावर झालेली आहे, त्याचं 2 शब्दामध्ये आपण साक्षी देऊन आपण देवाची स्तुती करूया. मागे रविवारी मी रात्रीला झोपलेली असताना चर्चवरून गेल्यावर दिवसभर रात्री झोपी घेतली असताना बाथरूमला उठले आणि येत असताना मला अंधार असल्यामुळे दिसलं नाही आणि मी पडले. माझ्या पाठीला खूप खरचटलं. तोंडावर पडले नाही पण पाठ कशी काय गेली पूर्ण खरचटलं. माझा गाऊन फाटला आणि रक्त झालं. पण परमेश्वराने त्यातही मला सहाय्य केलं. माझं तितक्यावरच हे गेलं. पण हात पाय किंवा तोंडाला लागलं नाही किंवा काही फ्रॅक्चर झाला नाही किंवा मोठं काही लागलं नाही. तेवढं पाठीवरच गेलेलं आहे. त्याबद्दल मी देवाची स्तुती करते आणि तेव्हा देवाचे आभार मानले. तेव्हा महान आहे. या इतक्या मोठ्या संकटातून तुम्हाला वाचवतोस आणि माझी काळजी घेतोस. मला थोडंच त्रास होईल त्याबद्दल मी देवाचे आभार मानले आणि मला त्रास होत गेला पण देवाने माझं
पाठीचं दुखणं बरं केलं. आता थोडं थोडं दुखत आहे, पण त्यांनी मला सहाय्य केलं. त्याबद्दल मी देवाचे आभार मानते की त्यांनी मला इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं आणि मला परत एक बार तुमच्यामध्ये आलं, त्याबद्दल मी आभारी आहे. असं देवाने मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला चर्चला येण्याची संधी द्यावी, माझे पाय साबूत राहावे, त्याबद्दल मी देवाजवळ प्रार्थना करते. तुम्ही सुद्धा प्रार्थना करा, नेहमी मरेपर्यंत चर्चला यावं आणि देवाची स्तुती करावी आणि देवाने मला सहाय्य करावं, याबद्दल सगळ्यांनी माझी प्रार्थना आहे. देवाची स्तुती असो. मागील दिवसामध्ये जे काही अवसरे आंटीला अनुभव आलेला आहे, त्यांच्या वयोमानानुसार त्यांच्या अशक्तपणामुळे ते काही दिसले नसल्यामुळे ते पडले, त्यांना जे काही मार लागलं होतं, परंतु त्यामधूनही परमेश्वर महान आहे. त्यांना तो आरोग्य दिलेलं आहे, त्यांना काही हातापायाला किंवा तोंडाला मार लागू दिलेला नाही. जे काही खरचटले किंवा थोडंफार मार लागलेला आहे, तर ते देव त्यांना बरे करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आणि नेहमीसाठी आपण त्यांच्यासाठी आपण प्रार्थना, आपल्या वैयक्तिक प्रार्थनामध्ये, कौटुंबिक प्रार्थनेमध्ये त्यांची आठवण ठेवावी की आपल्या मंडळीतील अवसरे आंटी यांना परमेश्वरांना आरोग्य द्यावं आणि त्यांना सुरक्षित ठेवावं म्हणून प्रार्थना करूया. परमेश्वरांच्या नावाने धन्यवाद देते. गुरुवारी माझ्याकडे प्रार्थना होती, परमेश्वरांचे आशीर्वाद होते. परमेश्वर प्रत्येक गोष्टीत मला सहाय्य मदत करत आहे, ड्युटीला जाण्यासाठी सहाय्य मदत करत आहे. परमेश्वरांच्या नावाने देवाच्या स्तुती असो. मागील दिवसामध्ये जे काही पाथा सिस्टर यांच्या घरी प्रार्थना झालेली आहे, कौटुंबिक प्रार्थना, त्यामध्ये परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे आणि त्यांच्या ड्युटीमध्ये परमेश्वर त्यांना आशीर्वाद देत आहे, जाणं येणं सुरक्षित करत आहे. देवबाप त्यांना आशीर्वादित करो. यापुढे प्रभुदेवा त्यांच्याद्वारे सेवा घडून घ्या. परमेश्वराचे आभार व्यक्त करते. प्रभू माझ्या जीवनामध्ये कार्य करत आहे आणि मागच्या दिवसामध्ये दुबे दादाचं येणं नांदेडला झालं होतं आणि घरी आला असता मी त्याला कामाच्या विषयी विचारले आणि त्याने मला काम दिलं होतं, पण मला त्याविषयी कॉन्फिडन्स नव्हतं की मी ते करेन किंवा ते जॉब नक्की घेईल असं मला काहीच वाटत नव्हतं. आणि म्हणून मी थोडं सायलेंटच होते त्याविषयी, की खात्रीच नव्हती मला त्याविषयी. पण परमेश्वरांनी काम केलं. मला ट्रान्सलेटरचं काम म्हणून विश्ववाणीमध्ये लागण्यात आले आणि मला त्या गोष्टीची खात्री नव्हती. पण मागच्या वेळेस परत तो आला तर तेव्हा म्हटलं नाही, तू चांगल्या पद्धतीने करतेस, आम्हाला तुझं काम पसंत आलं. आणि परमेश्वराचा आभार व्यक्त करते की तुम्ही सर्वजण प्रार्थनेमध्ये होतात आणि माझी प्रार्थना होती देवाला की देव मला चांगलं काम द्यावं आणि चांगल्या कामाने परमेश्वर मला दिलं म्हणून मी धन्यवाद देते परमेश्वराला. माझ्यासाठी असंच प्रार्थना करा. देवाची स्तुती असो. आपल्यामध्ये तरुण तडफदार मनीषा हिला परमेश्वरानं उपयोग करून घेत आहे. तिच्याद्वारे विश्ववाणी संस्थेत इंग्रजीचे मराठी माध्यमात रूपांतर करून त्याचं भाषांतर करून देण्यासाठी तिचा उपयोग करून घेत आहे आणि विश्ववाणी त्यांची नियुक्ती केली, त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आणि ह्या अशाच प्रकारे ते पुढेही काम करावं आणि आपल्या मंडळीसाठी सुद्धा त्यांचा उपयोग व्हावा यासाठी आपण प्रार्थना करूया. मागील दिवसामध्ये आमच्या मुलीचं आणि आमच्या जावयाचं निलेशचं त्यांचं नाशिकहून जाणं आणि येणं सुरक्षित झालेलं आहे. देवबाप त्यांच्या प्रवासाची काळजी घेतली, त्यांना सुरक्षित आणलेलं आहे. प्रत्यक्षात त्यांना रिझर्वेशन मिळालेलं नव्हतं तरी सुद्धा ते सुरक्षित आलेत रात्रीच्या प्रवासामध्ये. देवाचे आभार मानतो. रुपालीसाठी जे काही तपासणी करायची आहे ती तपासणी करण्यासाठी आम्ही काल गेलो होतो, तर पाथा सिस्टर यांनी त्यामध्ये सहकार्य केले. देवाची स्तुती असो. यापुढे जे काही तिचं गरज आहे आरोग्य मिळावं यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी. ठीक आहे, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझी स्तुती असो प्रभुदेव बाप्पा. तुझे गौरव तुझे गौरव तुझे गौरव प्रभू. यावेळेस प्रभुदेवा जे मंडळीचे प्रत्येकाने साक्ष दिलेले आहे प्रभुदेवा, त्यांना तू अनुभव दिलेले आहेस. मागील दिवसामध्ये प्रभुदेवा त्यांचं तू रक्षण केलेलं आहेस, आरोग्य दिलेलं आहेस प्रभू. आणि प्रभुदेवा सर्वांचा पाठीराखा तू आहेस प्रभुदेव बाप्पा. विशेष करून प्रभुदेव पावसरे आंटीसाठी प्रभुदेवा त्यांना तू आधार दिलेले आहेस प्रभू परमेश्वरा. त्यांच्या या वयोमानामध्ये प्रभुदेवा त्यांचं तू रक्षण करता आहेस आणि त्यांचं तू रक्षण केलेस. देवा तुझे आभार मानतो प्रभू. त्यांना जे काही छोटे मोठे अपघात झाले प्रभुदेवा, दुखापत झालेले, ते सर्व भरून काढण्यासाठी प्रभुदेवा त्यांना तू सहायता कर. आणि विशेष करून प्रभुदेवा ते अशाही अवस्थेमध्ये प्रभुदेवा ते मंडळीमध्ये येण्यासाठी, प्रार्थनेमध्ये सहभागी राहण्यासाठी प्रभुदेवा आवर्जून येत असतात.
दे बाप्पा त्यांना तू विशेष करून त्यांच्या श्रमाचं प्रतिफळ तू त्यांना दे परमेश्वरा. आणि विशेष करून त्यांच्या पूर्ण परिवाराचं तारण कर परमेश्वरा. त्यांच्या परिवारातील प्रत्येकजण मंडळीमध्ये सहभागी व्हावेत म्हणून प्रभू कृपा कर दे बाप्पा. हो धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तुझी स्तुती सुप्रभू दे बाप्पा. आणि पाथा सिस्टर यांनाही प्रभू दे बाप्पा तू सहायता केलेली आहेस. त्यांच्या ड्युटीमध्ये त्यांना तू आशीर्वादित केलेले आहेस प्रभू परमेश्वरा. त्यांचा तू उपयोग करून घेत आहेस आरोग्य सेवेमध्ये प्रभू दे बाप्पा. त्यांचे मागील दिवसामध्ये जे काही आशीर्वादाची कॉटेज प्रेयर झालेली आहे प्रभू दे बाप्पा, देवा त्याबद्दल तुझे आभार मानतो प्रभू. त्यांना या परिवारामध्ये प्रभू दे बाप्पा त्यांच्या गरजा आहेत ते तू पूर्णपणे भरून काढ परमेश्वरा. त्यांचे जे काही कोर्टाचे निकाल आहे प्रभू दे बाप्पा ते तुझ्या इच्छेनुसार त्यांना तू दे प्रभू परमेश्वरा. त्यांच्या मुलासाठी प्रभू विनंती करतो त्यांना योग्य त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती व्हावी आणि जॉबवर जाण्यासाठी प्रभू दे बाप्पा त्यांच्या मुलांना तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा. हो धन्यवाद प्रभू परमेश्वरा. आमच्या मंडळीतील मनीषा हिला प्रभू दे बाप्पा तू उपयोग करून घेत आहेस. तुझ्या सेवा कार्यामध्ये तिचा उपयोग करून घेत आहेस देवा. तुझे आभार मानतो प्रभू. यापुढेही प्रभू दे बाप्पा ती तुझ्या सेवेमध्ये तत्परतेने सहभागी घ्यावे आणि मंडळीच्या कार्यासाठी प्रभू दे बाप्पा ती सहभागी व्हावी म्हणून प्रभू देवा. तिच्या प्रत्येक कामामध्ये तिला तू यश दे, आशीर्वादित कर प्रभू. आणि तिच्या भावी जीवनामध्ये प्रभू दे बाप्पा विशेष करून सहायता कर. तिच्यासाठी जे काही तू योजलेस परमेश्वरा ते तू तुझ्या गौरवासाठी पूर्ण कर प्रभू परमेश्वरा. दे बाप्पा इथे असलेल्या जाधव परिवार यांना तू आशीर्वादित कर प्रभू. संगीता, नंदा, राजू यांनाही तू आशीर्वादित कर परमेश्वरा. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांचे विशेष करून त्यांच्या मातोश्री आईला प्रभू दे बाप्पा ह्या वयामध्ये त्यांचं रक्षण कर परमेश्वरा. आरोग्य दे प्रभू. दे बाप्पा इथे आलेल्या प्रत्येकांना तू आशीर्वादित कर प्रभू. प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र मागतो नाही प्रभू. ही प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र मागतो. आमेन. या वेळेमध्ये आपण दान आणि दशांश प्रभूच्या भंडारामध्ये देणार आहोत. आणि या वेळेमध्ये आपण उपासना संगीत त्याचं 509 नंबरचं गीत गाणार आहोत. जे जे मनी आले मुखी उच्चारले. आणि आपल्यामध्ये दिनेश आहे. दिनेश गाणं बोलतो. जे जे मनी आले मुखी उच्चारिले. जे जे मनी आले मुखी उच्चारिले. हाताने जे केले आज बाबा. हाताने जे केले आज बाबा. जे जे मनी आले मुखे उच्चारिले. जे जे मनी आले मुखे उच्चारिले. ते ते अर्पितो मी तुझ लागी देवा. ते ते अर्पितो मी तुझ लागी देवा. स्वीकार करावा याचा प्रेम. स्वीकार करावा याचा प्रेम. ते ते मनी आले मुखी उच्चारिले. जे जे मनी आले मुखे उच्चारिले. मी पण आहे माझे तुझे आले. मी पण आहे माझे तुझे आले. चरणी वाहिले सारे देणे. चरणी वाहिले सारे देणे. जे जे मनी आले मुखे उच्चारिले. जे जे मनी आले मुखी उच्चारिले. दास मने झालो पुरताच तुझा. दास मने झालो पुरताच तुझा. आता भार माझा गुणवाणी. आता भार माझा गुणवाणी. जे जे मनी आले मुखी उच्चारिले. जे जे मनी आले मुखी उच्चारिले. दान दशमासाठी आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये ममता सिस्टर आहेत त्या दान दशमासाठी प्रार्थना करते.
you, Jesus. धन्यवाद पिता परमेश्वर बाबा, तुला धन्यवाद देते, मान महिमा गौरव आदर सन्मान जगाला तुला देते पिता परमेश्वर बाबा. प्रभू परमेश्वर बाबा, आज सर्वजण प्रभूची जे काही दान पण केलं प्रभू ते तू स्वीकार कर प्रभू परमेश्वर बाबा. आमच्या कलेचा आमच्या मेहनतीचं जे काही हिस्सा दिलं परमेश्वर बाबा ते तू स्वीकार कर परमेश्वर बाबा. त्याला तू कंटिन्यू वाढ कर प्रभूजी, आणि तुझ्या दयेसाठी तुझ्या दयेने देव बाबा तू आम्हाला सुधार प्रभूजी. या दानाचा तू उपयोग कर परमेश्वर बाबा, सेवकाईसाठी मंडळीसाठी देव बाबा जे काही उपयोग होईल प्रभूजी ते तू कर परमेश्वर बाबा. आणि अधिक देण्यासाठी देव बाबा आमच्या मनाला तू तयार कर अशी विनंती करते प्रभू. तुझ्यासाठी कार्य करण्यासाठी परमेश्वर बाबा आमच्या मनाचे दाढव कर अशी विनंती करते प्रभू. राजा पुन्हा एकदा देव बाबा जे दिले त्यांना आशीर्वादित कर, आणि ज्यांना नाही देता आलं प्रभू त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हातामध्ये तू पैसा दे परमेश्वर बाबा, आणि तुझ्या कार्यासाठी त्यांचा उपयोग कर परमेश्वर बाबा. तू गौरवला जा, उंचवला जा प्रभू. सर्व आदर महिमा गौरव जला तुला देऊन छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात. हालेलुया. हालेलुया. आज आपण आपल्या ज्या जुना विषय आपला जो सुरू केलेला होता त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर आपण मागील काही दिवसामध्ये आपण निवास मंडप एकदा आपण प्रस्तावना केलेली आहे. टॅबरनाकल निवास मंडप या विषयावरती आहोत, आणि इथून पुढे आपण पुन्हा तो विषय कंटिन्यू करणार आहोत. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं की निवासस्थान मोशेला परमेश्वरानं काय सांगितलं, सिनाय पर्वतावरती तू माझ्यासाठी एक निवासस्थान तयार कर, जिथं मी काय करेन, मी तुला दर्शन देईन, मी तुझ्याशी भेटेन, तुझ्याशी बोलेन. निवास मंडप आणि त्याचे काही पाठ होते ते आपण नवीन पुढे शिकणार आहोत. निवास मंडपाच्या 3 मुख्य गोष्टी होत्या. अंगण होतं, त्यानंतर पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान होतं. परमपवित्र स्थानामध्ये कुणालाही परवानगी नव्हती. फक्त याजक, जो एक निवडलेला याजक आहे, एकच याजक त्या परमपवित्र स्थानामध्ये परमेश्वर आणि त्या लोकांच्यासाठी, इस्रायल लोकांच्यासाठी तो मध्यस्थी करायचा. हालेलुया. आणि अशा प्रकारे निवासस्थानाची स्थापना परमेश्वरानं मोशेला करायला सांगितली. आणि निवास मंडप करण्यापाठीमाग आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं की त्याचे 4 उद्देश होते की परमेश्वर त्यामध्ये वस्ती करत होता. हालेलुया. निवास मंडपामध्ये तिथं जे परमपवित्र स्थान आहे, अतिपवित्र स्थान आहे, त्या परमपवित्र स्थानामध्ये, अतिपवित्र स्थानामध्ये परमेश्वराचं सानिध्य असायचं. परमेश्वर तिथं यायचा आणि परमेश्वर भेट घ्यायचा. म्हणून पवित्र स्थानाचा उद्देश, निवास मंडपाचा, टॅबरनाकलचा हा उद्देश होता की प्रभूनं काय करावं, की त्यामध्ये निवास करावा. प्रभू त्यामध्ये, त्या निवास मंडपामध्ये, त्या टॅबरनाकलमध्ये राहत होता. त्यानंतर दुसरी गोष्ट की निवास मंडप करण्यापाठीमागचा उद्देश होता की परमेश्वराला लोकांशी भेटायचं होतं. परमेश्वराला काय करायचं होतं, लोकांशी सहभागिता करायची होती. त्यानंतर तिसरा उद्देश पाहिला की परमेश्वराला लोकांशी बोलायचं होतं. हालेलुया. लोकांच्या बद्दल काही सांगायचं असेल तर याजकाच्या जवळ तो काय करायचा, परमेश्वर सांगायचा सर्व निरोप, सर्व आज्ञा, आणि त्यानंतर तो याजक काय करायचा, लोकांना जाऊन सांगायचा. म्हणून लोकांशी बोलावं, लोकांशी हितगुज करावं, या उद्देशानं परमेश्वरानं निवास मंडप बनवण्यासाठी सांगितलं. आणि त्याचप्रमाणे लोकांना तो आज्ञा सुद्धा सांगायचा, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या सर्व गोष्टींच्या बद्दल परमेश्वर काय करायचा, त्यांना मार्गदर्शन करायचं. म्हणून निवास मंडप हे एक परमेश्वराचं वस्तीस्थान होतं. परमेश्वर त्या निवास मंडपामध्ये राहत होता. आणि अशा प्रकारे परमेश्वरानं स्थापना केलेली, करायला सांगितली की जेणेकरून परमेश्वर त्या स्वर्ग सोडून त्या निवास मंडपामध्ये लोकांच्या समवेत काय करेल, राहील, लोकांची भेट घेईल, लोकांशी बोलेल, लोकांशी हितगुज करेल, आणि लोकांशी काय करेल, सहभागिता करेल. हालेलुया. हा उद्देश त्या निवास मंडपाच्या पाठीमागं होता. आता आपण पाहतो की निवास मंडप हा त्यावेळी तयार केलं. आता या नवीन काळामध्ये निवास मंडप कुठं आहे सांगता येईल? हा एक प्रश्न आहे माझा की सध्याच्या काळामध्ये निवास मंडप कुठं आहे? निवास मंडप किंवा जे काय परमेश्वराचं भेटण्याचं ठिकाण कुठं आहे सांगता येईल? चर्च मंडळीमध्ये. अजून आपल्या अंतःकरणामध्ये. अजून पवित्र शास्त्रामध्ये, वचनामध्ये. अजून कुठं आहे निवास मंडप? प्रार्थना स्थळ. ओके. तर त्यासाठी आपण प्रगटीकरण याचा 21 अध्याय आणि 3रं वचन वाचणार आहोत.
प्रगटीकरण 21 अध्याय आणि 3रं वचन वाचा मोठ्यानं, कोणाला मिळालं असेल तर. आणि मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्याच्याबरोबर देव आपली वस्ती करेल. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. हालेलुया. आणि इथं सांगत आहे की मी राजासनावरून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी की देवाचा मंडप कुठं आहे? मनुष्याजवळ. देवाचा मंडप, ज्याप्रमाणे जुन्या करारामध्ये मोशेला परमेश्वरानं निवास मंडप बनवायला सांगितलं आणि त्या निवास मंडप मध्ये परमेश्वर वस्ती करायचा, त्या निवास मंडपाद्वारे परमेश्वर बोलायचा. परंतु प्रगटीकरणामध्ये परमेश्वर सांगत आहे की जो निवास मंडप परमेश्वरानं तयार करायला सांगितला, सध्याच्या काळामध्ये तो निवास मंडप आपल्या सर्वांच्या जवळ आहे. आपण सर्वजण परमेश्वराचा निवास मंडप आहोत. आपण सर्वजण परमेश्वराचं टॅबरनाकल आहोत आणि परमेश्वराची इच्छा आहे की त्यानं आपल्यामध्ये काय करावे? वस्ती करावी. आणि इथं सांगत आहे की त्याच्या बरोबर देव आपली वस्ती करेल, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. हालेलुया. इथं सांगत आहे की देवानं आपल्या बरोबर वस्ती करावी, यासाठी परमेश्वरानं आपल्याला त्याचं निवासस्थान बनवलेलं आहे, त्याचं परमपवित्र स्थान बनवलेलं आहे आणि आपण त्याचे लोक होऊ आणि तो आपला देव होईल आणि तो परमेश्वर, महान परमेश्वर आपल्या सर्वांच्या बरोबर राहील, आपल्या सर्वांच्या बरोबर तो वस्ती करेल. म्हणून हा जो निवास मंडप जुन्या करारातला आहे की तो पृथ्वीवर काही वस्तूंच्या द्वारे बांधलेला होता, परंतु सध्याच्या काळामध्ये जो निवास मंडप आहे तो निवास मंडप आपण सर्वजण आहोत. हालेलुया. किती अद्भुत गोष्ट आहे. आपण सर्वजण म्हणू मोठ्यानं की मी परमेश्वराचा निवास मंडप आहे. मी परमेश्वराचा निवास मंडप. अजून एकदा, मी परमेश्वराचा निवास मंडप आहे. म्हणून जर आपण सर्वजण परमेश्वराचा निवास मंडप आहोत तर आपण काही प्रश्न आहेत की ज्याप्रमाणे निवास मंडप कशासाठी होता? परमेश्वर त्यामध्ये वस्ती करावा. म्हणून हे प्रश्न आपण विचारूया की जर मी परमेश्वराचा निवास मंडप आहे, मी परमेश्वराचं पवित्र स्थान आहे, तर माझ्या जीवनामध्ये परमेश्वर वस्ती करत आहे का? हालेलुया. परमेश्वर मला भेटत आहे का? परमेश्वर माझ्याशी बोलत आहे का? आणि परमेश्वर मला कसं राहायला पाहिजे, मला काय करायला पाहिजे, याबद्दल परमेश्वर मला आज्ञा सांगत आहे का? परमेश्वर मला काहीतरी करण्यासाठी सांगत आहे का? याचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून निवास मंडप आपण सर्वजण आहोत जो परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, जो परमेश्वराला आपला तारणारा म्हणून ज्यानं स्वीकार केलेला आहे, तो प्रत्येक जण परमेश्वराचा निवास मंडप आहोत. आणि त्या परमेश्वराची इच्छा आहे की परमेश्वर, ज्याप्रमाणे आपण सर्वांनी सांगितलं की चर्च सुद्धा निवास मंडप आहे, परंतु प्रियानो की परमेश्वर या बांधलेल्या मंदिरामध्ये किंवा बांधलेल्या गोष्टीमध्ये राहत नाही. आज जेव्हा आपण दोघं तिघं, ज्याप्रमाणे वचन सांगत आहे की मत्तेमध्ये जिथं दोघं तिघं आहेत तिथं देवाचं काय आहे? सानिध्य आहे. मग आपण कुठे असू, आपण रानामध्ये असू, आपण जंगलामध्ये असू, आपण शेतामध्ये असू, किंवा आपण घरामध्ये असू, किंवा आपण चर्चमध्ये असू, जिथं दोघं आणि तिघं जण एक मनानं एकत्र होऊन जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा त्या ठिकाणी परमेश्वराचं सानिध्य असतं आणि देवाचं सानिध्य आपल्यामध्ये आहे. आपण सर्वजण देवाचा निवास मंडप आहोत. तर आपण विचार करणं गरजेचं आहे की मी जर देवाचं वस्तीस्थान आहे, देव जर माझ्या जीवनामध्ये राहण्यासाठी तयार आहे, तर माझं मंदिर, हे जे माझं शरीर आहे, हे जो मंडप आहे, हा मंडप चांगल्या प्रकारे तयार असणं गरजेचं आहे. हालेलुया. महामंडप, जो शरीररूपी जो मंडप आहे, जे परमेश्वराचं पवित्र स्थान आहे, ते चांगलं स्थान असणं गरजेचं आहे. जर आपलं स्थान हे चांगलं आहे, पवित्र आहे, तरच तो देव आपल्यामध्ये वस्ती करणार, नाहीतर देव आपल्यामध्ये वस्ती करणार नाही. हालेलुया. देवाचं सानिध्य चर्चमध्ये सुद्धा आहे. आपण चर्चमध्ये येणं गरजेचं आहे, परंतु त्याचप्रमाणे परमेश्वर या चर्चमध्ये आल्यानंतर देव आपल्यामध्ये आपल्या समक्षतेमध्ये उपस्थित असतो. परंतु हे चर्च बंद झाल्यानंतर देवाचं सानिध्य
प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या सोबत आहे. हालेलुया. देवाचं सानिध्य माझ्या बरोबर आहे, देवाचं सानिध्य तुमच्या बरोबर आहे. परंतु ते देवाचं सानिध्य कशा प्रकारे टिकून राहायचं हे आपल्या हातामध्ये आहे. हालेलुया. म्हणून जर मी देवाचं सानिध्य आहे, जर मी टॅबरनॅकल आहे, मी देवाचं निवासस्थान आहे, तर माझं कर्तव्य आहे की परमेश्वर माझ्याशी बोलला पाहिजे. हालेलुया. परमेश्वरानं माझ्याशी सहभागिता केली पाहिजे, परमेश्वर मला भेटला पाहिजे आणि मी परमेश्वराचं आज्ञापालन करायला पाहिजे. हालेलुया. म्हणून जर आपल्याला वाटतं की देव माझ्यामध्ये आहे, देवाचं सानिध्य माझ्यामध्ये आहे, याचाच अर्थ की तुम्ही सर्वजण परमेश्वराचं निवासस्थान आहात. हालेलुया. ज्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की जेव्हा येशू त्या यरूशलेमच्या मंदिरामध्ये गेला, आपण ज्या लेटच्या दिवसामध्ये आपण पाहतो की जावळ्यांचा रविवार, आणि जावळ्यांच्या रविवारी काय करत आहे की येशू त्या यरूशलेमकडे पाहून तो काय करत आहे, आक्रोश करत आहे. त्याला खूप वेदना झाल्या, त्याला दुःख झालं, आणि तो काय करत आहे की त्या जावळ्यांच्या दिवशी त्या यरूशलेम मध्ये तो प्रवेश करत आहे. आणि प्रवेश केल्यानंतर जेव्हा तो यरूशलेम मध्ये गेला, आणि यरूशलेम मध्ये गेल्यानंतर त्यानं काय पाहिलं, मंदिरामध्ये बाजार, मंदिर परमपवित्र स्थान, ज्या ठिकाणी परमेश्वराची भक्ती केली जात होते, ज्या ठिकाणी परमेश्वर लोकांना दर्शन द्यायचा, ते ठिकाण लोकांनी काय केलं होतं, बाजार मांडला होता. इकडे तिकडे बकऱ्या मांडलेल्या होत्या. आणि येशूला इतका राग आला की येशूनं ते सगळे चौरंग काय केले, विस्कटून टाकले. आणि तो म्हणत आहे की हे माझं काय आहे, माझं पित्याचं घर आहे, त्याचे तुम्ही काय केलेले आहे, बाजार मांडलेला आहे. म्हणून ते फिजिकल मंदिर होतं, परंतु येशू आध्यात्मिक मंदिराबद्दल तो सांगत आहे. म्हणून जर देवाचं निवासस्थान, आपण जर सर्वजण परमेश्वराचं निवासस्थान आहोत, तर आपल्यामध्ये तो बाजार दिसता कामा नाही. बाजार याचा अर्थ की ज्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत, ज्या देवाच्या विरोधात आहेत, जे पाप आहे, ज्या अंधकारमय गोष्टी आहेत, त्या गोष्टी जर माझ्या जीवनामध्ये आहेत, तर देव माझ्यामध्ये वस्ती करणार नाही, देव माझ्याशी बोलणार नाही, देव माझ्याशी सहभागिता करणार नाही, आणि देवाचं सानिध्य, देवाची उपस्थिती माझ्यामध्ये राहणार नाही. हालेलुया. म्हणून जर आपण सर्वजण देवाचा निवास मंडप आहोत, आपण सर्वजण देवाचं निवास मंडप आहोत, देवाचं परमपवित्र स्थान आहोत, तर आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. हालेलुया. आपल्याला गांभीर्यानं त्याचा विचार करणं गरजेचं आहे. देव माझ्यामध्ये राहत आहे, आणि जर देव माझ्यामध्ये राहत आहे, तर मला त्याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. मला कसंही राहून चालणार नाही. ज्याप्रमाणे या जगातील लोक जीवन जगत आहेत, मला पापामध्ये राहून चालणार नाही, मला वाईट गोष्टीमध्ये गुरफटून चालणार नाही, आणि ह्या मंदिराचा मला बाजार मी करता कामा नाही. हालेलुया. म्हणून आपल्याला सर्वांना या प्रगटीकरणाच्या वचनामधून सांगत आहे की देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. हालेलुया. देवाचा मंडप आपल्या सर्वांच्या जवळ आहे. आपण सर्वजण देवाचा मंडप आहोत, आणि या मंडपामध्ये देव वस्ती करू इच्छित आहे. देव तो आपला देव होऊ इच्छित आहे, आणि आपण सर्वजण त्याचे लोक होणार आहोत, आणि तो सदा सर्वदा आपल्यामध्ये राहणार आहे. हालेलुया. आणखीन एक वचन वाचू, 1 कोरिंथ याचा 3 अध्याय 16-17 वचन. पहिले कोरिंथ 3 अध्याय 16-17. तुम्ही देवाचे मंदिर आहात, आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो, तर तो देव त्याचा नाश करील, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात. आणि ते सांगत आहे की देवाचे, तुम्ही कोण आहात, देवाचे मंदिर आहात. देवाचं मंदिर याचा अर्थ की देवाचं निवासस्थान आपण सर्वजण आहोत. आणि ते सांगत आहे की देवाचा आत्मा, याचा अर्थ की पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करत आहे. याचा अर्थ की तो त्रैक्य देव आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो वस्ती करत आहे. आणि पुढे सांगत आहे की जो कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो, तर देव त्याचा नाश करेल. हालेलुया. म्हणून हे मंदिर आहे, आपलं जीवन हे मंदिर आहे.
देव आपल्या जीवनामध्ये राहू इच्छित आहे आणि जर देव आपल्यामध्ये राहणार आहे तर आपण आपल्या शरीराची, आपण आपल्या जीवनाची काळजी घेणं गरजेचं आहे. हालेलुया. मला या जगातील लोकांच्या प्रमाणे जीवन जगून चालणार नाही आणि मला या मंदिराचा नाश मी करू शकत नाही. कारण का हे मंदिर कुणाचं आहे? देवाचा आहे. आपण याच्यावरती अधिकार गाजवू शकत नाही. म्हणून परमेश्वर एका ठिकाणी सांगत आहे की परमेश्वरानं आपल्या सर्वांना त्याच्या मोलवान रक्तानं विकत घेतलेला आहे. हालेलुया. त्यानं आपल्याला पेड करून आपल्याला त्यानं विकत घेतलेला आहे आणि त्यामुळं आपल्या जीवनावरती स्वतःचा अधिकार नाही. आपण स्वतःच्या मर्जीप्रमाणे किंवा स्वतःला वाटतंय त्याप्रमाणे आपण जीवन जगू शकत नाही. परंतु आपण पाहतो की अनेक भरपूर ख्रिस्ती लोक काय करत आहेत की स्वतःला वाटेल त्याप्रमाणे जीवन जगत आहेत. परंतु प्रियानो, मला सांगू द्या की आपल्याला प्रभू येशूनं त्याचा पवित्र रक्त सांडून ते पवित्र रक्त पेड केलेलं आहे आणि आपल्याला त्यानं काय केलेलं आहे? विकत घेतलेलं आहे. म्हणून इथं सांगत आहे की जो या मंदिराचा नाश करेल तर देव त्याचा नाश करेल. हालेलुया. जर आपण मंदिराचा, आपलं हे मंदिर आहे, जर आपण पवित्र ठेवत नाही, त्या यरूशलेमच्या मंदिरासारखे जर आपल्या मंदिराची, आपल्या शरीराची, आपल्या जीवनाची जर अवस्था झालेली आहे तर परमेश्वर सांगत आहे की देव सुद्धा त्या मंदिराचा काय करेल? नाश करेल. हालेलुया. आपण तर नाश करत आहोत, परंतु देव स्वतः सुद्धा काय करेल? त्या मंदिराचा नाश करेल. याचा अर्थ की परमेश्वर किती गांभीर्याने या गोष्टीकडे पाहत आहे याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. इथं देव सांगत आहे काय? की देव त्याचा काय करेल? नाश करेल. हालेलुया. देव नाश करणार आहे का? देव प्रेमळ आहे, देवाची कृपा आहे. जर आपण कृपेच्या काळामध्ये नसतो तर आज आपण इथं बसलो नसतो. कारण आपण पाप केलं की लगेच खाली पडला माणूस. ज्याप्रमाणे मंदिरामध्ये याजक जसा तडाखा बसल्यानंतर पडायचे, तसं आपण पाप केलं, आपण लगेच मरून गेलो असतो, हनन्या सफीरा सारखं. म्हणून देवाची कृपा आपल्यावरती आहे. परंतु इथं देव सांगत आहे की जो मंदिराकडे दुर्लक्ष करेल, जो आपलं जीवन पवित्र ठेवणार नाही, जे मंदिर देवाचं निवासस्थान आहे, देव या मंदिरामध्ये राहू इच्छित आहे, हे जीवन जर आपण त्याच्या आवडीसारखं आपण जर बनवणार नाही तर परमेश्वर सांगत आहे की देव त्या मंदिराचा नाश करेल. हालेलुया. याचा अर्थ की देव किती गांभीर्यानं या गोष्टीकडे पाहत आहे. त्याप्रमाणे आज आपण सर्वांनी सुद्धा याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. हालेलुया. आपण सर्वजण स्वतःचे मालक नाही आहोत. आपल्या मालक कोण आहे? परमेश्वर आहोत. परमेश्वरानं आपल्याला विकत घेतलेलं आहे. तेव्हा देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं. आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत असतो, परंतु त्याचप्रमाणे आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं. त्याला काय वाटतंय त्याप्रमाणे आपण जीवन व्यतीत करावं, ही परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे. त्यानंतर पुढे वाचा 17-18. जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, ते तुम्ही आहात. कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. तुम्हापैकी जो कोणी सांप्रतच्या युगदृष्ट्या आपण ज्ञानी आहोत असे समजले, दुसरं वाचा. दुसरी करीत वाचा 6:16, 17-18. देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण सदा जीवित देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यात निवास करीन व चालेन, मी त्याचा देव होईन व ते माझे लोक होतील. यास्तव त्यातून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो, आणि अशुद्ध वस्तूला शिवू नका, आणि मी तुम्हास स्वीकारेन. 18 वाचा. आणि मी तुम्हास पिता असा होईल, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असे म्हणाल. आणि ते सांगत आहे की मी त्यांचा देव होईल, मी त्यांच्यामध्ये काय करेल? वास करून राहील व ते माझे लोक होतील, म्हणून त्यांच्यामधून निघा. परमेश्वर इथं आपल्या सर्वांना इशारा देत आहे. आपण सर्वजण कोण आहोत? देवाचं निवासस्थान आहोत. देव आपल्या सर्वांच्या मध्ये राहू इच्छित आहे आणि आपल्या सर्वांना याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे की तो परमपवित्र परमेश्वर या सृष्टीचा निर्माण करता या बांधलेल्या इमारतीमध्ये किंवा मोठमोठ्या इमारतीमध्ये राहू इच्छित आहे, तर तो देव आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये राहू इच्छित आहे. म्हणून परमेश्वर सांगत आहे की त्यांच्यामधून काय करा? निघा,
वेगळे व्हायला इथं परमेश्वर सांगत आहे. हालेलुया. आपल्याला वेगळं होण्याची गरज आहे. आपल्याला या जगातील लोकांच्या मधून, आपल्याला या जगाच्या घाणीमधून, आपल्याला सर्व प्रकारच्या अंधकारमय गोष्टीमधून, सर्व प्रकारच्या पापामधून आपल्याला वेगळं व्हायचं आहे. आणि पुढे सांगत आहे की जे अशुद्ध आहे त्याला शिवू नका. हालेलुया. ज्या अशुद्ध गोष्टी आहेत की ज्यामुळं आपलं जीवन अपवित्र होणार आहे, त्याचं मंदिर घाण होणार आहे, अपवित्र होणार आहे, म्हणून इथं सांगत आहे की ज्या अशुद्ध गोष्टी आहेत, ज्या आपल्याला भ्रष्ट करणाऱ्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, त्यांना काय करू नका, शिवू नका सांगत आहे. हालेलुया. याचा अर्थ की सर्व प्रकारच्या वाईट वासनापासून, सर्व प्रकारच्या पापापासून, सर्व प्रकारच्या अंधकारमय गोष्टीपासून आपल्याला काय करायचं आहे, लांब राहायचं आहे. त्याच्या जवळ सुद्धा जायचं नाही, त्यांना शिवायचं सुद्धा नाही इथं सांगत आहे. आणि इथं सांगत आहे की जो अशुद्ध गोष्टीपासून दूर राहील, स्वतःला राखेल, आणि जो आपलं मंदिर, आपलं शरीर पवित्र राखेल, तर परमेश्वर त्याचा पिता होईल आणि आपण सर्वजण त्या परमेश्वराचे पुत्र आणि कन्या हो. हालेलुया. किती मोठी उपमा परमेश्वराने आपल्या सर्वांना दिलेली आहे की आपण जेव्हा आपलं मंदिर, आपलं शरीर चांगलं राखू, देवाचं निवासस्थान शुद्ध आणि पवित्र ठेवू, तेव्हा इथं सांगत आहे की आपण सर्वजण त्याचं पुत्र आणि कन्या हो. हालेलुया. आपण सर्वजण म्हणू की मी परमेश्वराचा पुत्र व कन्या आहे. महिलांनी म्हणा की मी परमेश्वराची कन्या आहे. पुरुषांनी म्हणा की मी परमेश्वराचा पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून याकडे गांभीर्यानं आपण सर्वांनी पाहणं गरजेचं आहे. परमेश्वरानं मोशेला सांगितलं की ते निवासस्थान बांधायला. आता आपल्याला निवासस्थान बांधण्याची गरज नाही. हे चर्च कशासाठी आहे की आपण सर्वांनी एकत्र यावं आणि तिथं भक्ती करावी, आराधना करावी, हा एक चर्चचा उद्देश आहे. परंतु प्रियानो, मला सांगू द्या की परमेश्वराचं निवासस्थान आपण सर्वजण आहोत. हालेलुया. म्हणून आज आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे की मी परमेश्वराचं निवासस्थान आहे, तर परमेश्वर माझ्यामध्ये राहत आहे का? हालेलुया. परमेश्वर माझ्यामध्ये वस्ती करत आहे का? जर मी चांगलं जीवन जगत आहे, तेव्हाच देव आपल्यामध्ये वस्ती करणार आणि देव आपल्याशी सहभागिता करणार, देव आपल्याशी बोलणार आणि देव आपल्याशी काय करणार, हितगुज करणार. त्यानंतर इफिस याचा 2रा अध्याय 21-22 वाचा. त्याच्यामध्ये संबंध इमारत सोडून बसली असल्यास प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठायी तुम्ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र बसले जात. आणि त्यांच्यामध्ये 20 सांगते की प्रेषित व संदेष्टे या पायावर तुम्ही रचले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. प्रत्येक मंडळीचा कोनशिला कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि मंडळी कोणावरती रचली जात असते? प्रेषित, जे देवाचे सेवक आहेत, प्रेषित आणि संदेष्टे यांचा पाया मंडळीला असतो. आणि त्यांच्या पायावरती विश्वासणारे लोक काय करत असतात? वाढत असतात. आणि तर सांगत आहे की त्यांच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते. आणि आपण सर्वजण कोण आहोत? निवास मंडप आहोत. आणि आपण सर्वजण त्या देवाचं मंदिर रचण्याचा प्रयत्न करत आहोत. येशू आपली कोनशिला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती जे देवाचे सेवक आहेत ते त्याचं फाउंडेशन आहेत. आणि त्याच्यावरती जे विश्वासणारे लोक आहेत ते काय करत आहेत? मिळून अशा प्रकारे एक मोठी इमारत बनत आहे. हालेलुया. म्हणून हा सुद्धा आपण सर्वांनी काही वेळेला अनेक लोक विचार करतात की मी घरी प्रार्थना केली, मी घरी देवाचं वचन वाचलं. अनेक लोक काय करतात की चर्चला जात नाहीत. ते काय करतात की स्वतः जास्तीत जास्त देवाच्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये काय करतात? रमण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु प्रियानो, मला सांगू द्या की हे जे मंडळीचं जे स्वरूप इथं परमेश्वर सांगत आहे की आपल्याला मंडळीचा सुद्धा भाग होणं गरजेचं
आहे. आपण सर्वजण निवास मंडप आहोत. येशू ख्रिस्त हा कोणशीला आहे, जे देवाचे सेवक आहेत, ते पाया आहेत आणि यांच्या पायावरती आपण सर्वजण जे विश्वासणारे लोक आहोत, आपण सर्वजण रचलो आहोत. आणि आपण सर्वजण जेव्हा एकत्र रचणार तेव्हा त्याचं एक सुंदर मंदिर होणार इथं सांगत आहे. आणि वाढत वाढत पवित्र मंदिर होते. हालेलुया. हे मंदिर कसं व्हायला पाहिजे वाढण्याची गरज आहे. इथं वाढण्याची प्रोसेस इथं सांगत आहे. म्हणून आपल्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे. आपण सर्वजण देवाचं निवासस्थान आहोत आणि ते निवासस्थान आपल्याला चांगलं ठेवण्याची गरज आहे. आणि ते निवासस्थान चांगलं राहावं, देवानं आपल्यामध्ये वस्ती करावी, यासाठी आपल्याला वाढणं सुद्धा गरजेचं आहे. हालेलुया. त्यासाठी आपल्या प्रत्येकाची वाढ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. ज्या निवासस्थानामध्ये देव राहतो त्यामध्ये नक्कीच वाढ आहे. हालेलुया. ज्या निवासस्थानामध्ये ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचं सानिध्य असतं, जो देवाचा झटून शोध करतो, त्याची वाढ होत राहते. हालेलुया. समजत आहे की जो ज्याच्या जीवनामध्ये देवाचं सानिध्य आहे, देवाचं सानिध्य कसं असणार, आपण त्या देवाचा अधिकाधिक शोध करणार, आपण देवाचं वचन वाचणार, आपण प्रार्थनेमध्ये राहणार, आपण स्वतःला सर्व वाईट गोष्टीपासून आपण जेव्हा लांब राखणार तेव्हा आपली आपोआप काय होणार, वाढ होणार इथं सांगत आहे. आणि प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. हालेलुया. म्हणून आपण सर्वजण देवाच्या वस्तीसाठी रचले गेलेले आहोत. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देवानं वस्ती करावी, देवाची उपस्थिती असावी, देव आपल्यामध्ये राहावा, यासाठी आपण सर्वांनी रचलं जाण्याची सुद्धा गरज आहे. हालेलुया. मी एकटा राहून, मी वेगळा राहून मी काहीतरी जर करत आहे तर मी त्या मंदिराचा, त्या निवासस्थानाचा भाग होत नाही. हालेलुया. म्हणून हे जे चर्च आहे, जे मंदिर आहे, ख्रिस्ती लोकांचं मंदिर, प्रार्थना स्थळ, हे यासाठी आहे की आपण सर्वजण त्या मंदिराचा भाग आहोत. हालेलुया. ज्याप्रमाणे येशू कोणशीला आहे, त्यानंतर देवाचे सेवक त्याचं फाउंडेशन आहे, आणि त्यानंतर विश्वासणारे एकमेकांना काय करत आहेत, रचत आहेत. आणि अशा प्रकारे या मंदिराची, त्या निवासस्थानाची वाढ होत आहे. प्रिय, हालेलुया. म्हणून आपली वाढ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. जर देव आपल्यामध्ये आहे तर आपली वाढ नक्कीच होणार. हालेलुया. ज्याप्रमाणे झाडाला जर पाणी मिळणार तर झाड वाढणार नक्की. हालेलुया. ज्या झाडाला पाणी देणार नाहीत त्या झाडाची वाढ होणार नाही. तसंच आहे की देवाचा आत्मा हे पाण्याचं प्रतीक आहे, आणि देवाचा आत्मा याचा अर्थ की देव आपल्यामध्ये वस्ती करत आहे, तर आपली वाढ नक्कीच होणार. हालेलुया. जर आपली वाढ होत नाही तर आपण थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे की देव माझ्यामध्ये नाही, देवाचं आत्मिक पाणी माझ्यामध्ये नाही आहे, आणि पाण्याचा अभाव आहे, आणि त्यामुळं माझी वाढ होत नाही. हालेलुया. म्हणून आज जे काय वचन आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे की आपण सर्वजण परमेश्वराचं कोण आहोत, निवासस्थान आहोत. हालेलुया. आणि आपण सर्वांनी याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. हालेलुया. या जगातील लोक ज्याप्रमाणे त्यांना गांभीर्य नसतं, त्यांना वाटेल त्याप्रमाणे ते जीवन जगत असतात, त्यांना पटेल त्याप्रमाणे ते जीवन व्यतीत करत असतात, त्याप्रमाणे आपल्याला करता कामा नाही. कारण कोण आहोत आपण, त्याचं निवासस्थान आहोत. आणि निवासस्थान म्हणजे काय, परमपवित्र स्थान आहे. हालेलुया. आणि ज्या परमपवित्र स्थानामध्ये याजक जायचा, त्याच्यामध्ये जर अपराध असायचा तो मरून पडायचा आणि त्याला बाहेर ओढलं जायचं, त्याप्रमाणे आपण सर्वजण त्या परमेश्वराचं परमपवित्र स्थान आहोत. हालेलुया. आणि देव बांधलेल्या मंदिरामध्ये राहत नाही, तर देव आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये राहू इच्छित आहे. हालेलुया. म्हणून आपण त्याकडे गांभीर्यानं पाहून मी स्वतःला कशा प्रकारे राखत आहे, मी स्वतःकडे लक्ष देत आहे का, मी वागत असताना, मी बोलत असताना, मी या जगामध्ये वावरत असताना मी देवाचं मंदिर आहे याची मला जाणीव असणं गरजेचं आहे. मी या जगातील लोकांच्या प्रमाणे वागून मला चालणार नाही, कारण का माझ्यावरती माझा अधिकार
नाही. हालेलुया. आपण सर्वजण त्या देव आपल्या सर्वांचा मालक आहे आणि आपल्याला फक्त त्या परमेश्वराच्या हातामध्ये पडायचं आहे. हालेलुया. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करो. तर आज आपण जे प्रस्तावनेचा एक भाग, दुसरा भाग आपल्या सर्वांना समजलेला आहे की आपण सर्वजण देवाचं मंदिर आहोत, देवाचं निवासस्थान आहोत. हालेलुया. आपण सर्वजण परमपवित्र स्थान आहोत. आपल्याला पवित्र राहणं गरजेचं आहे. करायला लागतं म्हणून आपल्याला चालणार नाही, तर देवाला आपल्या सोबत राहायचं आहे. हालेलुया. आपली तयारी आहे का याचं आपण परीक्षण करायला पाहिजे. मला जमणार आहे का? सगळं जमतं, परंतु आपण काय करतो? या जगातील गोष्टींच्या मोहामध्ये पडतो आणि आपण काय करतो की वेगवेगळे कारणं देतो आणि देव आपल्यामध्ये राहत नाही. हालेलुया. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करू प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो. आपण सर्वजण उठून उभा राहू प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया लॉर्ड. थँक्यू जीसस. सर्वांनी आपण डोळे बंद करू प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आपण 2 मिनिटं आपण शांत राहणार आहोत आणि या प्रश्नावरती आपण विचार करू की मी परमेश्वराचं निवासस्थान आहे. आता परमेश्वर आपल्याला मंदिर बांधण्यासाठी सांगत नाही, तर आपण जो कोणी परमेश्वरावरती विश्वास ठेवत आहे तो प्रत्येक जण परमेश्वराचं निवास मंडप आहे. देव आपल्यामध्ये वसती करू इच्छित आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. तुझा उत्साह घेतो. हालेलुया. 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 थँक्यू जीसस. कृपेच्या सिंहासनासी मी येतो प्रभू, मी तुझला नमन करीतो. प्रभू मी तुझला नमन करीतो. कृपेच्या सिंहासनासी मी येतो प्रभू, मी तुझला नमन करीतो. प्रभू मी तुझला नमन करीतो. आराधना 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 आराधना. कृपेच्या सिंहासनासी मी येतो प्रभू, मी तुझला नमन करीतो. प्रभू मी तुझला नमन करीतो. कृपेच्या सिंहासनासी मी येतो प्रभू, मी तुझला नमन करीतो. प्रभू मी तुझला नमन करीतो. आराधना 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 आराधना. रचलेस तू मला प्रभू तुझ्याच आराधनेसाठी. रचलेस तू मला प्रभू तुझ्याच आराधनेसाठी. पूर्ण मनाने अंतःकरणाने पूर्ण शक्तीने आराधितो. पूर्ण मनाने अंतःकरणाने पूर्ण शक्तीने आराधितो. आराधना आराधना आराधना
धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, तू आम्हाला रचलेला आहेस की परमेश्वरा आम्ही तुझी आराधना करावी. प्रभुदेवा, आम्ही प्रभुदेवा तुला संतुष्ट करावं. प्रभुदेवा, आम्ही सर्वजण प्रभुदेवा तुझं निवास मंडप आहोत. प्रभुदेवा, तुझं परमपवित्र स्थान आहोत. परमेश्वरा, तू आम्हाला त्या लायक बनवलंस परमेश्वरा. प्रभुदेवा, तुझ्या पवित्र रक्तानं प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला धुवून शुद्धाने पवित्र केलेला आहेस. ओ धन्यवाद देतो परमेश्वरा, तू स्तुती करतो प्रभुदेवा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. प्रभुदेवा, प्रत्येक व्यक्तीनं प्रभुदेवा त्यांच्या जीवनाकडे प्रभुदेवा गांभीर्यानं पाहण्यासाठी परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, आम्ही साधे सुधे लोक नाही आहोत, तर परमेश्वरा तुझं परम पवित्र स्थान आहोत, तुझं निवास मंडप आहोत परमेश्वरा. प्रभुदेवा, आम्ही हे निवास मंडप प्रभुदेवा चांगलं ठेवावं. प्रभुदेवा, आम्ही हे निवास मंडप प्रभुदेवा शुद्ध आणि पवित्र ठेवावं, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. प्रभुदेवा, तुझं वचन सांगत आहे की त्यांच्यामधून निघा, त्यांच्यामधून वेगळे व्हा. होय परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाला प्रभुदेवा तू वेगळे केलेला आहेस. येशू प्रभुदेवा, तो वेगळेपणा परमेश्वरा आम्ही सर्वांनी टिकवून ठेवण्यासाठी प्रभू तुझी कृपा इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती असू द्या परमेश्वरा. पवित्र आत्मा प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाशी बोल परमेश्वरा. प्रभुदेवा, प्रत्येक व्यक्ती सोबत परमेश्वरा तुझी उपस्थिती तुझी वस्ती राहू द्या परमेश्वरा. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. आम्हा प्रत्येकावरती तुमची कृपा असू द्या, तुमची दया असू द्या परमेश्वरा. प्रभुदेवा, तू प्रभुदेवा आमच्यामध्ये वस्ती कर. प्रभुदेवा, तू आम्हाला आमच्यामध्ये राहा परमेश्वरा. प्रभुदेवा, तू आमच्याशी बोल, तू आमच्याशी हितगुज कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा प्रभुदेवा, इथं जमलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. प्रभुदेवा, जे काय वचन ऐकलेलं आहे ते वचन प्रभुदेवा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पडून रुजू दे परमेश्वरा. त्या वचनाप्रमाणे कृती करण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. या वचनाप्रमाणे प्रभुदेवा हा निवास मंडप आम्ही शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तुमच्या महान हातात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येक व्यक्तीला प्रभुदेवा तुम्ही आशीर्वादित करा. प्रत्येक व्यक्ती सोबत तुझं सानिध्य असू दे. प्रत्येक व्यक्ती सोबत तुझी उपस्थिती असू दे परमेश्वरा. धन्यवाद देतो. तू प्रत्येकाला सहाय्य कर, तू प्रत्येकाला आशीर्वादित कर परमेश्वरा. धन्यवाद देतो प्रभुदेवा. सुंदर आज आमची भेट घेतली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण आचरून सोडले आहे तसे आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास पश्चाताप नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो.